हाय गाईस, कसे आहेत तुम्ही सर्व? होप तुम्ही सर्व मस्त असणार. तर गाईस आज आहे ना आम्ही कुठे आले सांगू काय, उमरगावला आले आहेत. तर उमरगाव कुठे आला ते उमरगाव गुजरात साईडला आले आहे. तुम्ही बाहेरचं वातावरण बघा कसं आहे, मस्त आहे ना, व्ह्यू किती मस्त येते इकडे. आणि बघा आम्ही इकडून असे चालत आले आहेत आणि आपल्याला आता इकडे जायचं आहे, खूप चालायचं आहे. तर आता आम्ही तिकडे ना मार्केटला जातो आहे. तर तुम्हाला सुद्धा ना तिकडचं मार्केट दाखवतो आहे. तिकडचं मार्केट किती स्वस्त आहे, काय रेट आहे त्या मार्केटमध्ये तर बघू. आणि ना चालायला खूप कसं तरी होतं, ऊन आहे ना इकडे, उन्हामुळे चालायला खूप प्रॉब्लेम होता मला. आता मी रिक्षामध्ये भेटतो आणि कोण कोण आहेत ते सर्व तुम्हाला दाखवू. या ब्लॉगमध्ये सर्व काही शेअर करणार आहे. तर आतासाठी चला मी तुम्हाला दाखवते इकडे कोण कोण आहे. तर बघू शकतात. हे बघ शिव, इकडे बघ बबली. हॅलो शिव, ए शिव, हे बघ. हॅलो हॅलो. अय तन्नो, ती पिंकी. हॅलो कर. जास्त एक्साइट आहे आमचा. हा, आम्ही उमरगावच्या मार्केटला जातो ना, तेव्हा बघू तिकडे काय काय स्वस्त आहे की काय महाग आहे तिकडे, ते पण बघू. चला, अशाच भेटत नाहीये, खूप चालावं लागतं. त्यासाठी ना गावी आलेलं असं फील होते. ते थोडं गाव टाईपच आहे, तेव्हा असं फील वाटतंय मला. बघू शकता इकडनं असे आम्ही तिथं आले आहे. आणि इकडे रिक्षा आहे ना पुढे भेटणार आहे. आणि ना शिव आता लय बोलते, मला दाखवते, थांबा. ए शिव, ए हाय कर. बघू, तुम्ही सुद्धा आहे ना बघा तिकडचं मार्केट तुम्हाला आवडतं की नाही मला कमेंट करून सांगा. तर डायरेक्ट आम्ही तुम्हाला रिक्षामध्ये बसताना भेटू. चला, तर तुम्ही बघा आम्ही कशा रिक्षामध्ये बसले ते बघा. ही बघ, बबली कोणाच्या मांडीवर बसली, तनु माझ्या मांडीवर बसली आहे. तनुचं वजन लई आहे. हा, तुम्हाला दाखवते पिंकी आहे ना ऑटोवाल्याच्या बाजूला बसलेली आहे. तुम्हाला दाखवते. अरे बघा, समझ रहे हो ना. हाय गाईस, तर तुम्ही बघू शकता आमच्याकडे कॅश नव्हती, सो आम्ही आता एटीएम मध्ये. बघा हे समोर ATM आहे. सो आता ही बघा लाईन मध्ये आहेत. दे आम्ही आता कॅश काढल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो. ठीक, या ATM ला खूप गर्दी असते, आमच्या इकडच्या ATM ला गर्दी नसते. कोई सेंस है इस बात की? हमें बहुत लग रही थी उस टाइम. याच्यामध्ये काहीतरी फनी लाईन लागली जे कधीपासून थांबावं लागतं. किती आहे, आम्हीच लास्ट आहोत. तर तुम्हाला सर्व मार्केट आम्ही या ब्लॉगमध्ये सर्व काय तुम्हाला शेअर करणार आहे. तर तुम्ही तर कॅश आलेली आहेत. किती काढले माहिती? 2000 रुपये काढले. तुम्हाला दाखवते तर बघ. तर तुम्ही आहे ना उमरगावचं मार्केट बघावा किती आहे बघा. तर इकडे ना खूप गर्दी असते. तर तुम्हाला सर्व कपडे दाखवू आणि कपड्याचे प्राइस बघू. अरे कहना क्या चाहते हो? किती आहे, स्वस्त आहे की महाग आहेत कपडे, तर आपण बघू. चला पुढे जाऊन तुम्हाला दाखवते. चला, तर तुम्ही बघू शकता तिकडे ना जास्त करून कपड्याचेच दुकान आहे. तुम्ही बघा. आणि ना या साईडला ना कपडे एकदम स्वस्त भेटतात, असं काय महाग वगैरे नसतात. या साईडला ना उंबरगाव या साईडला कपडे स्वस्त भेटतात. आमच्या इकडे थोडं महाग भेटतात. इथं तुम्ही घ्यायला गेलं तर 100-200च्या आसपास तुम्हाला कपडे भेटतात. बघा लहान मुलांचे कपडे. इकडे भाव केला ना तर बरोबर होऊन जातं. खूप गर्दी आहे, स्वस्त आहे ना म्हणून इकडे खूप गर्दी असतं. बघू शकता. आणि ना सर्व चांगली कंपनी पण असते, क्वालिटी पण चांगली असतात. ते फर्श वगैरे जे कपडे वगैरे ते चांगली क्वालिटी असतात.
तुम्ही कपडे बघाय बघा. तर गाईस तुम्ही शिवांश बघू शकता. ते बघ शिव. तर ते बघा तो शिवांश माझ्याकडे आलेला आणि शिवांसाठी कपडे घेणार आहे. तर हे बघा ह्याच्यातनं आम्ही एक काहीतरी चूज करू आणि शिवांशसाठी घेऊ ना. घेणार ना कपडे. तर आम्ही ना शिवांशसाठी चांगले कपडे बघू. तर तुम्ही सुद्धा बघा. हे बघा इकडे ना आम्ही सर्व चूज करतात आणि ना इकडे सर्व आहे ना कपडे जास्ती आहे. कपडे आणि बॅग. शिवांश तू टीव्हीवर आलेला की नाही. हा आलेला ना. तर तुम्ही बघू शकता शिवांश थकलेला आहे. तर मी पण सुद्धा थकली. मला खूप कंटाळा आलेला आहे. डायरेक्ट आता आम्ही बघू पुढे अजून काय काय शॉपिंग करायची आहे की नाही. तर बघायला बघा. बघू शकतात गर्दी बघा किती आहे बघा. किती गर्दी आहे. तर इकडे ना चप्पल वगैरे सर्व काही स्वस्त भेटतं. तर तुम्ही सुद्धा या इकडे उमरगावला कधी शॉपिंग करायची असली तर बघा. क्लिप वगैरे सर्व काय बघतोय. तर तुम्ही सुद्धा बघा. जर तुम्हाला इकडे यायचं असलं ना पिंकी ऍड्रेस सांग काय आहे. चिकन टाउनशिप. हा तिकडे या तुम्ही आणि इकडे शॉपिंग करा. तर बघा क्लिप बघा कितीला. कितने काय क्लिप 10. तर काही आमच्या इकडे ना हे 30 रुपयाला भेटते. इकडे बघा 10 रुपयाला आहे. बघा क्लिप चांगली आहे. आता बबली काय घेते. हा बोल. हा काय पाहिजे तुम्हाला बोला. तर आम्हाला हे घेऊन द्या. पेमेंट करते काय पाहिजे. हे घेऊन द्या. तू घालणार आहे हा की बॉयफ्रेंडला देणार आहे. तू समझा. हाँ नहीं तू समझा नहीं. सिंगल आहे मी. तर बबली आहे ना नवीन दुकान ओपन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता कानातल्याचा. ये भी सब कुछ मेरा ही है. हाँ. आप कुछ भी ले सकते हो. 10 रुपये 10 रुपये 10 रुपये 10 रुपये 10 रुपये 5 रुपये में देती हूँ. मेरे पास 10 रुपये. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा. 10 रुपये 10 रुपये 10 रुपये. आता ना मी माझ्यासाठी कानातले बघते. तर इकडनं बघू आवडते का. मला ना एकदम बारीक आवडते. जास्ती मोठे कानातले आवडत नाही. तर मी ह्याच्यातले कुठेतरी बघू. हे घेशील अण्णू. मी हे चालेल बघा. शानी आहे स्वतः नवं घेणार आणि मला जुना देणार आहे कानाचा. बघा तन्नू आहे ना हे घेणार आहे आणि हे मला देणार आहे. बघा असंच होते. मी कुठे पण जाऊ ना मला सर्व जुनाच भेट. अरे हम तो गरीब हैं. कपडे घेतले की नाही. घेतले ना. शॉपिंग झालं. तर शिवांशी काय कपडे घेतले ना आम्ही तुम्हाला डायरेक्ट घरी सांगू काय काय घेतले. बघा पिंकी आणि ती आहे बबली. बबली पिंकी तन्नू आहे मी. काय पाहिजे. याला फुगा पाहिजे ते मला. आता आहे ना शिवांशला बलून घेणार आहे. बघू कितीला बलून आहे. कितने का बलून है. 10 वाला नहीं है. काय पाहिजे. कितने वाले आहे. 10 रुपये. हे पाहिजे. हे काय पाहिजे तुला. 10 नाही 10 रुपये पाहिजे तुला. ह्याला हे पाहिजे पण 10 रुपये मध्ये नाही. कम पैसे घेऊन 5 रुपये घेऊन वाजू. हे काय इकडे ना बलून 10 रुपयाला काहीतरी 5 रुपयाला बलून येते. ते 10 रुपये नाही बघ 15 रुपये. थांब काहीच तुम्हाला ना इकडे मी डुक्कर दाखवते. डुक्कर समोरच माझ्या दाखवते बघा. माझ्या समोर डुक्कर होता. तुम्ही सुद्धा बघितले असणार. त्याला कुठले कुठले डुक्कर आहेत ना मारायला येतात. इकडचे डुक्कर असे मारत नाही. बिचारे लोकांना कोण कोण खातात. प्लीज त्या लोकांना खाऊ नका. प्लीज त्या लोकांना आजादी द्या. तर आता चला
आम्ही आहे ना काय घेतला नाही, फक्त कचऱ्याचा डब्बा घेतलेला डब्बा. इकडे फक्त कचऱ्याचा डब्बा घ्यायला आले आम्ही, कचऱ्याचा डब्बा. आता इकडे बघू काय भेटते की नाही. आणि खूप कंटाळा आला, 1 तास झाला आम्ही असे इकडे तिकडे फिरतोय आणि कचऱ्याचा डब्बा घेतलाय. इकडे ना 100ला 3 भांडी आहे, कुठली पण भांडी. ब्लॉग मी इकडेच एंड करते. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला भरभरून प्रेम द्या. तर आजचा लास्ट दिवस आहे उमरगावमध्ये. तर आम्ही एकाच दिवसासाठी आलेले उमरगावसाठी. बहिणीचा बड्डे होता म्हणून आलेले. आणि ना इकडे असं शांत असं वाटते ना गाईस. तुम्ही सुद्धा आले ना तर तुम्हाला इकडे असं एवढं शांत वाटणार. आणि तुम्हाला मी ॲड्रेससुद्धा सांगितले आहे. जर तुम्हाला इकडे शॉपिंग करायला यायचं असणार तर तुम्ही ॲड्रेस येऊन थोडी ॲड्रेसवर या आणि मग तुम्ही जावा शॉपिंग करायला. तर आहे ना इकडचे व्ह्यूसुद्धा मस्त आहेत, तुम्हाला सुद्धा मी दाखवते. तर बघा इकडचा व्ह्यू आहे ना गाईस, एवढा शांत आहे ना, बघा तुम्ही. आणि एवढं शांत असं वातावरण आहे इकडे. आणि थंडी रात्रीची खूप आहे, तर मला इकडे खूप बरं वाटतं. जर आजचा लास्ट दिवस आहे, असं वाटतं की मी 3-4 दिवस राहू, पण नाही राहू शकत. तर मला इकडे खूप आवडतं. आणि असं वाटतं ना कुठं असं बाहेर गेलं ना थोडा गाव टाईप फील होते, इकडे गावासारखंच वाटतं. तर आता मी ब्लॉग इकडे सेंड करते. आता आम्ही जाणार आहे घरी, 6 वाजताची ट्रेन आहे. तर मी ब्लॉग एंड करण्यासाठी वरती आलेली आहे. तर तुम्हाला आता तिकडेच दिसणार आमचे बिल्डिंग वगैरे सर्व तेच दिसणार आहे. आता असं वातावरण कधी दिसणार नाही आहे. दिसला तर कधी मध्ये गावी गेल्यावर दिसणार, नाहीतर नाही दिसणार असं वातावरण तुम्ही बघू शकतात. तर आम्हाला ना असं कुठे बाहेर यायला पण आहे ना टाईम काढून बाहेर यावं लागतं. तर आहे ना कधी घरच्यांना टाईम नसते, तर आज टाईम होता घरच्यांना, ते तर आम्हाला इकडे माझ्या बहिणीच्या घरी घेऊन आले आहेत, नाहीतर घरीच असतो आम्ही. तर ब्लॉग मी इकडेच एंड करते. प्लीज लाईक करा. तर एक दुसरासुद्धा ब्लॉग येणार आहे. पहिला तो ब्लॉग येणार आहे, नंतर हा ब्लॉग टाकणार आहे. मोमोजचा असणार तो ब्लॉग, मी टाकलासुद्धा असणार. तर आतासाठी बाय.